संपूर्ण राज्यासह देशाला आतुरता लागून राहिलेल्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आज चालू आहे। राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठीचे आज मतदान पार पडत असून या निवडणुकीत सत्ताधारी महायुती आघाडी सत्ता राखण्यासाठी प्रयत्नशील आहेत, तर विरोधी महाविकास आघाडीला पुन्हा सत्तेत येण्याची आशा आहे। दरम्यान दुपारी 3 वाजेपर्यंत राज्यातील मतदानाची आकडेवारी समोर आली असून नक्षलग्रस्त तसेच आदिवासी जिल्हा असलेल्या गडचिरोलीमध्ये सर्वाधिक मतदान झाल्याचं समोर आलं आहे। लोकसभेलाही मतदानाच्या बाबतीत गडचिरोलीनेच बाजी मारली होती, तर या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होत आहे। गडचिरोलीमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत 50.79% मतदान झालं आहे, तर ठाकरे बंधूंची स्पर्धा असणाऱ्या आणि मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या मुंबईमध्ये मात्र सर्वात कमी मतदान झाल्याचं चित्र समोर आलं आहे। मुंबई शहरात 39.34% इतकं मतदान झालं आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत राज्यभरातील मतदानाची आकडेवारी: अहमदनगर 47.85%, अकोला 44.45%, अमरावती 45.13%, औरंगाबाद 47.5%, बीड 46.15%, भंडारा 51.32%, बुलढाणा 47.48%, चंद्रपूर 49.47%, धुळे 47.62%, गडचिरोली 62.99%, गोंदिया 53.88%, हिंगोली 35.97%, जळगाव 40.62%, जालना 50.14%, कोल्हापूर 54.6%, लातूर 48.34%, मुंबई शहर 39.34%, मुंबई उपनगर 40.89%, नागपूर 44.45%, नांदेड 42.47%, नंदुरबार 51.16%, नाशिक 46.86%, उस्मानाबाद 45.81%, पालघर 46.82%, परभणी 48.84%, पुणे 41.70%, रायगड 48.13%, रत्नागिरी 50.4%, सांगली 48.39%, सातारा 49.82%, सिंधुदुर्ग 51.5%, सोलापूर 43.49%, ठाणे 38.94%, वर्धा 49.68%, वाशिम 43.67%, तर यवतमाळ 48.81%। तर ही होती आतापर्यंत प्राप्त मतदानाची टक्केवारी। विधानसभेच्या पुढील अपडेटसाठी पाहत रहा रितम मराठी।